सगळ्यांना हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे प्रारब्धाचे भोग आणि कर्मफळ आणि आयुष्यात येणारा गुरूंचा योग याविषयी माहिती बघणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असते. जसं की ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही, तसंच अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेली एनर्जी ही एक्सचेंज पुन्हा पुन्हा घडवण्यास कारणीभूत ठरत असते. कोणास दिलेले अथवा घेतलेले 1 रुपयासुद्धा न चुकविल्यास पुढील जन्मी यावे लागते. म्हणून शक्यतोवर कुणाचेही ऋण आपल्यावर ठेवूच नये. म्हणजे आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध ठरवत जातात. सत्कर्माची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्व अनुभवायस यायला सुरुवात होते आणि गुरु कधीही करावे लागत नाही. ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचे असतं इतकंच. एकदा का सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपल्या प्रत्येक कर्मास सद्गुरू अर्पण करायला शिकतो. म्हणजे मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करून घेते ही विनम्रता जेव्हा आपल्या अंगी रुजते आणि मग अर्थातच कर्तेपणाचा अहंकार गळतो. बराच वेळा आपण म्हणतो की प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपतात. तसंच कर्म हीच पूजा आहे. एकदा एक श्रीस्वामींकडे आल्या त्या म्हणाल्या, मला या संसाराचा वीट आला आहे. मुलं मोठी झाली, आता प्रपंच सुटेल असं वाटले, पण नातवंडांच्या प्रेमात पडले. रोज त्याला सांभाळावे लागते, तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे. यावर स्वामींनी विचारले, घर सोडून तुम्ही काय करणार? ती स्त्री म्हणाली, गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार, त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसवणार, रोज त्या मूर्तीची पूजा करणार, कृष्णाला नैवेद्याने जेवू घालणार, कृष्णाला झोपून उठवणार, आंघोळ घालणार. यावर स्वामींनी विचारले, श्रीकृष्णाची मूर्ती ही तर दगडाचीच असणार ना? तेव्हा ती स्त्री म्हणाली, हो. स्वामींनी परत तिला विचारले, आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार का? तेव्हा ती स्त्री परत म्हणाली, हो. यावर स्वामी म्हणाले, दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार, मग नातवंडांमध्ये श्रीकृष्ण का पाहत नाही? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला, श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला, श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. तुम्ही तुमच्या नातवंडांनाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल. आवश्यक नाही की मूर्तीतच देव पाहणे, नित्यकर्मात सुद्धा पण देवाचे दर्शन होऊ शकते. आपण रोज जे काही करतो यातच भरपूर चांगली कर्मे आपल्या हातून कळत नकळत होत असतात. तसंच आपल्या अंगी असलेले 7 रत्न म्हणजे माफी, विसर, विश्वास, नातं, दान, आरोग्य आणि वैराग्य. यामध्ये माफी म्हणजे तुमच्याबद्दल कोणी काही बोलले तरी ते मनाला लावून न घेता मोठ्या मनाने माफ करा. विसरा म्हणजे दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा, फळाची अपेक्षा करू नका, निस्वार्थ भावना ठेवा. तसंच विश्वास, नेहमी स्वकष्ट आणि निसर्गावर अतूट विश्वास ठेवा, हीच तुमच्या यशाची पावती असेल. नातं, दुसऱ्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होतं ते नातं असतं. त्या नात्याला जपा आणि नात्याला तडा जाऊ देऊ नका. तसंच दान, नेहमी सढळ हाताने दान करा. दान केल्याने धन कमी होत नाही
आणि उलट दान केल्याने मानही मिळतो. आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करते. तसंच आरोग्य. दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन हे निरोगी ठेवा. वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा की जन्म आणि मरण कधीच कुणाला चुकले नाही. जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टीचे दुःख कुरवाळीत बसू नका. जीवन हे खूप सुंदर आहे. आनंदाने जगा. माणूस जसा बदलत चालला आहे तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे. बघा, निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, बंगला, गाडी, सोनं नाणं याहीपेक्षा आपला जीव हा महत्त्वाचा आहे. म्हणूनच नेहमी चांगली कर्मे करत राहावी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.